क्रमांक 6,657. 7 सेकंद राहिलेत, उत्तर दे. सभापती मध्ये छापल्याप्रमाणे. सभापती महोदय, 2 सेकंद आहेत. हा गोवंडी मानखुर्द मध्ये मुलं पळवणे, मुलांच्या आई वडिलांना पळवणे, अशा ह्याच्यामध्ये माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे. प्रश्नोत्तराचा तास या प्रश्नाचं उत्तर सदर- होईपर्यंत वाढवण्यात येत आहे, सदर- परंतु हा शेवटच्या ओव्हरमध्ये जास्तीचं बोलण्याची मानसिकता ठेवू नका. सदर टोळ्या या खासगी व शासकीय प्रसिद्धीगृहामध्ये गरोदर महिलांची माहिती घेतात. सरकार त्याच्यावर काही निर्बंध आणणार का? कारण ह्याच्यात रजिस्ट्रेशन सिक्रेसी जी आहे त्याच्यामध्ये तिकडचा स्टाफच फुटल्यामुळे ती सिक्रेसी बाहेर जाते. आणि तसंच IVFच्या याच्यामध्ये सुद्धा केंद्रामधनं एक कायदा करावा लागेल. ह्याचं कारण का? कारण IVFमधनं सुद्धा स्टाफमधनं माहिती बाहेर जाते आणि त्याच्यानंतरच मग ते मुलांची विक्री आई वडिलांना पण सांगतात की एवढे पैसे देतो, ती मुलं आम्हाला तुम्ही द्या. आणि त्याच्यामध्ये आपण असं होतं की समजा ते एका माणसाला पकडला की त्याचा जो भाऊ आहे आणि त्याचं कुटुंब जे आहे ते सुद्धा त्याच्यात इन्व्हॉल्व असतं. त्याला अटक झाल्यानंतर सुद्धा त्याचं इतर कुटुंब ते कंटिन्यूस ते काम चालू ठेवतं. त्याच्यामुळे संपूर्ण कुटुंबावरती सुद्धा एखादा कायदा आणून एकदाच त्या लोकांना एकत्र आपल्याला पॅकअप करता येईल का? किंवा MPD सारखा कुठचा वेगळा कायदा आणून ह्याच्यावरती एकदम कडक कारवाई करता येईल का?